नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जोगतीने प्रियाला नाकारून सायलीला ओटी भरायला सांगितलं आणि त्याचबरोबर इथे सायलीचं खूप मोठं सत्यसुद्धा सुभेदारांना सांगितलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रिया सुभेदारांचा सर्वनाश करण्यासाठी या घरामध्ये आलेली आहे. या सत्याचा उलगडासुद्धा जोगतीने सुभेदारांसमोर केल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने जोगतीन येऊन इथे प्रिया आणि सायली या दोघींच्या सत्याचा उलगडा करते, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत बघितलं की सायली जेव्हापासून सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनबरोबर लग्न करून आली आहे, तेव्हापासून तिने कुटुंब कसं टिकून ठेवता येईल यासाठी प्रयत्न केलेत. कसं एकत्र बांधून ठेवता येईल, इथे तिने खूपच जास्त मनापासून पूर्णाजीची काळजी घेतली. कल्पना, प्रताप काका यांना आपलं आई वडील समजून त्यांचीसुद्धा काळजी घेतली आणि अश्विन तर तिच्या लहान भावाप्रमाणेच होता. अस्मिता तिचा एवढा रागराग करायची, पण सायलीने तिचा कधीही तिरस्कार केला नाही. तिने उलट तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिची नणंद म्हणून तिचं सगळं काही प्रेमाने केलं. पण इथे आता सायली सगळ्यांचं जरी चांगलं करत आली आहे, तरीसुद्धा मात्र इथे कल्पना तिच्यावरती रागावलेलीच आहे. तिला ती चुकीचं समजते. का? तर तिच्यावरच्या रागापोटी तिला सायलीचे चांगले गुण आता दिसतच नाही आहेत. तिला फक्त सायलीची एक चूक ही आता एवढी मोठी वाटायला लागले की त्याच्यासमोर सायलीचे सगळे चांगले गुण तिला इकडे फिके वाटत आहेत. पण मात्र प्रिया तिच्याबरोबर उलट आहे. जेव्हापासून प्रिया इथे अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये आली आहे, ती फक्त घर तोडण्याच्या गोष्टी करते. इकडे प्रत्येक वेळेला कल्पनाचे कान भरत असते की सायली कशी वाईट आहे, अर्जुन कसा वाईट आहे. ते दोघेजण सगळ्यांच्या विरोधात जातात. म्हणजे सायली घर जोडण्याचं काम करते, तर इथे प्रिया घर तोडण्याचं काम करते. पण इथे कल्पनाला असंच वाटत असतं की तन्वी किती चांगली आहे. तन्वी प्रत्येक वेळेला घराचा विचार करते. तर इकडे कुणीही तिच्या आधीच्या चुका लक्षात घेत नाही आहे की कशा पद्धतीने प्रियाने इथे अर्जुन सायली यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. सायलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले होते. सायलीवरती चोरीचा आळ घेतला होता. तिने सुद्धा काही कमी कांड केलेले नाही आहेत. पण तरीसुद्धा तिच्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करत तिच्याबरोबर आता अश्विनचं लग्न लावून देतात आणि तिला घरची सून म्हणूनसुद्धा स्वीकारतात. पण ही गोष्ट जरी आता कल्पना मान्य करत नसली की सायली किती चांगली आहे, सायली घरातली सगळं कामं तर करतेच, त्याचबरोबर सगळ्यांची काळजीसुद्धा घेते आणि त्याचबरोबर इथे प्रिया घरातली कर्तव्य तर पार पाडत नाहीच, उलट इथे सगळ्यांना त्रास कसा होईल याच्याकडे जास्त लक्ष देते. तर इकडे आता प्रियाचा सर्वनाश हा आता अटळ आहे. कारण का, जोगतीने येऊन आता भविष्यवाणी केलेली असते. इकडे आता तन्वी सगळ्यांना चांगली वाटते. तन्वी ही प्रत्येकाच्या चांगल्याचा विचार करते. हा जो काही गैरसमज पूर्णाजी आणि कल्पनाचा आहे, त्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी इथे आता जोगतीन येणार असते. प्रत्येक वर्षी जोगतीन सुभेदारांच्या घरी येते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी हे ती सांगत असते आणि घरामध्ये चांगलं होणार आहे की काही नकारात्मक शक्ती येणार आहे हे सुद्धा जोगतीन प्रत्येक वेळेला सांगत असते. आणि त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा सुभेदारांच्या घरामध्ये जोगतीणीचं आता आगमन झालेलं असतं. जोगतीन आल्यानंतर तिचं खूपच जास्त उत्तम पद्धतीने स्वागत होतं. तिचा इथे व्यवस्थित आता पाहुणचार केला जातो. तिची ओटी भरण्यासाठी सगळी ओटीची तयारी ही सायलीनेच केलेली असते. त्यांच्या इथे आता येण्याने सायली जितकी खुश असते तेवढी प्रिया नसते. कारण प्रियाला असं जोगतीन वगैरे घरी आलेलं अजिबात आवडत नसतं. त्यामुळे इथे आता कल्पना सगळा मानपान घरातला प्रियाला देत असते. पूर्णाजीसुद्धा घरातली सून म्हणून तिला सगळा अधिकार देत असते. ओटी भरण्याचा असू दे, नाहीतर पूजा अर्चा करण्याचा असू दे. त्यामुळे इथे सायलीने सगळी तयारी करून ठेवलेली असते. जोगतीन आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांना इथे सरबत प्यायला देणं, त्यानंतरला तुम्ही काय खाणार असं सुद्धा ती विचारते आणि त्या पद्धतीने ती स्वयंपाकाला लागते. जोगतीन आता इथे निरीक्षण करत असते की या घरची मोठी सून म्हणून सायली आपली सगळी कर्तव्य पार पाडते, पण प्रिया नाही. प्रिया घरातली कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडत नाही. ती तर फक्त आरामात राहते. सगळी कामं सायली करते आणि फक्त मानपानाच्या गोष्टी या प्रियाला दिल्या जातात.
हे जोगतीन आता बघत असते. तिला आता माणसाकडे बघून माणसाचा स्वभाव मुळात कसा आहे ते तिला बरोबर कळत असतं. त्यामुळे इथे आता सायलीने सगळी तयारी केल्यानंतर इथे खूपच छान पद्धतीने सगळे पंचपक्वान्न तयार करून जोगतिनीला छान पद्धतीने जेवण वाढलेलं असतं. जेवण वगैरे झाल्यानंतर इथे आता पूर्णाजी म्हणत असते की तुम्ही आलात, खूपच बरं वाटलं. ओटी भरायची वेळ आल्यानंतर पूर्णाजी कल्पना म्हणतात की तन्वी ये, तन्वी ये आणि तू ओटी भर. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो आलेच. आणि प्रिया इथे आता ओटीचं ताट घेते आणि इथे जोगतिनीची ओटी भरायला येते. तेव्हा जोगतीन तिच्याकडे बघते आणि म्हणते थांब, तू ओटी भरायची नाही. तेव्हा प्रिया म्हणते का काय झालं, माझं काही चुकलं का? अच्छा मी पाया नाही पडले का तुमच्या? आणि ती आता जोगतिनीच्या पाया पडायला जाते. तेव्हा जोगतीन म्हणत असते की माझ्या पाया पडायची गरज नाही, पण तू माझी ओटी भरायची नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते पण काय झालं, माझं काही चुकलं का? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते पण हे बघा ती सुद्धा या घरची सूनच आहे. तेव्हा इकडे आता जोगतीन म्हणत असतात हो माई माहिती आहे, ती या घरची सून जरी असली तरीसुद्धा तुमच्या घरची मोठी सून कोण आहे? तेव्हा सायली ही मोठी सून आहे. त्याच्यामुळे सायलीने जर इथे तिची सून होण्याची सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेली आहेत. तिने माझा चांगला पाहुणचार केला आणि त्याचबरोबर ओटीचं ताटसुद्धा तिने सजवून ठेवलं आहे. मग आता ती जर तिची संपूर्ण कर्तव्य पार पाडते तर ओटी भरण्याचा मान तिला का नाही? तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते पण तिला अजून आम्ही आमची घरची सून स्वीकारलेलं नाही आहे. तेव्हा जोगतीन म्हणते ही चूक तुम्ही कशी काय केलीत? म्हणजे जी सून तुमच्या घराचा विचार करते, तुमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते, तुमच्यासाठी पूजा अर्चा करते, उपास तापास करते आणि त्याच तुमच्या सुनेला तुम्ही घरचा मान दिलेला नाही आहे आणि ह्या सुनेला तुम्ही घरचा मान दिलेला आहे का? आतापर्यंत सून म्हणून तिने काय तुमच्या घरासाठी चांगलं केलं आहे? काय तिने असं केलं आहे ज्याच्यामुळे तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारलं आणि सायलीला नाही? तेव्हा मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन, मी प्रत्येक वेळेला येते आणि काहीतरी चांगलं सांगून जाते. जे मला तुमच्या घराबद्दल दिसतं वाटतं तेच मी बोलून जाते आणि ते खरं असतं. आत्तापर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती आलीच असेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते हो ती तर आलीच आहे. तेव्हा इकडे आता जोगतीन म्हणत असते की या घराच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे सायली आहे. त्याच्यामुळे एका चांगल्या व्यक्तीच्या हातूनच माझी ओटी भरली जावी आणि ती सुद्धा फळाला येईल. तुमच्या कुटुंबाला त्याने चांगलाच आशीर्वाद मिळेल. तेव्हा ह्या मुलीच्या हातून माझी ओटी भरली जाऊ नये. माझ्या देवीला सुद्धा ते मान्य होणार नाही, कारण ही मुलगी तुमचं घर जोडायला नाही तर तोडायला आली. तिच्याकडे बघूनच तर मला कळतंय. अजूनपर्यंत मी इथे आली आहे तेव्हा मला या घरामध्ये सकारात्मकता जाणवत होती. गेल्या वर्षीसुद्धा मी आले होते तेव्हा सायली एकटीच होती आणि सायलीनेच माझा पाहुणचार केला होता आणि माझी ओटीसुद्धा भरली होती. पण तेव्हा घरामध्ये सकारात्मकता होती. मी तुम्हाला सांगितलं होतं सायली ही लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरामध्ये आलेली आहे. तुमचं घर ही जोडून ठेवेल, टिकवून ठेवेल, एकत्र बांधून ठेवेल आणि कुठलंही मोठं संकट तुमच्या घरावरती आलं ना तर ढाल बनून ती समोर उभी राहील. हे तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ता मी तिच्याबद्दल तेच सांगेन. उलट आता तर अजूनच तुम्हाला मी इथे अगदी सगळ्या बाबतीत विचार करून सांगते की सायली हीच तुमच्या घरची खरी लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिला म्हणताय सुनेचा मान दिलेला नाही आहे, तशी चूक करू नका. तिला तुमच्या सुनेचा मान अधिकार सगळं मिळलं पाहिजे, कारण ती सगळं डिझर्व करते. आणि इथे तुम्ही जर तुमच्या या सुनेचं म्हणाल तर हिचं नाव जरी तन्वी असलं तरीसुद्धा ती तुमच्या घराचा भल्याचा विचार अजिबात करत नाही. तिच्याकडे बघितल्यानंतर मला इथे निगेटिव्हिटी जाणवते. तिच्याकडे पॉझिटिव्ह असं काही नाही आहे. तेव्हा इकडे जोगतीन म्हणत असते की आता तुमच्या घरामध्ये आल्यानंतर एक नकारात्मकता जाणवली. घरामध्ये काहीतरी इथे भांडण आहे, एकमेकांचा लोक द्वेष करतात, अशा पद्धतीची इथे आता जोगतीनेला सुद्धा वाईब आलेली असते. त्याच्यामुळे जोगतीन म्हणते की इथे नकारात्मकता जाणवली आहे, कसला तरी इथे मला वास यायला लागला आहे. तेव्हा इकडे आता प्रियाकडे बघून ती म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल ह्या मुलीला सुनेचा अधिकार दिला, ही घरातल्या सगळ्यांचा चांगल्याचा विचार करते, अजिबात नाही. ही तुमचं घर उद्ध्वस्त करायला आली आहे, सर्वनाश करायला आली आहे. तिला तुमच्याबद्दल माया, ममता, प्रेम, आपुलकी मला काही दिसतच नाही. तिच्याकडे बघितल्यानंतर अगदी तिच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत फक्त तिच्याकडे बघितल्यानंतर खोटेपणा जाणवतोय, आणखीन काही नाही. हिच्यापासून तुम्ही सगळेजण जपून राहा आणि लांब राहा. कधी तुमच्याबरोबर इथे गोड गोड बोलून ती केसाने गळा कापेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
अहो ही किती कपटी मुलगी आहे, तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही आहे आणि तुम्ही त्या मुलीला आपलंसं केलं आहे आणि जी मुलगी फक्त तुमच्या इथे चांगल्यासाठी झटते, तुम्हाला सगळं काही हातामध्ये आणून देते आणि कौतुकाची सुद्धा अपेक्षा करत नाही, त्या मुलीला तुम्ही घालून पाडून बोलता, तिचा अपमान करता. एका लक्ष्मीला तुम्ही वारंवार दुखवताय. या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला? तुमच्या वागण्याचा त्या मुलीला किती त्रास होत असेल, या गोष्टीचा तुम्ही कधीही विचार केलेला नाही आहे. तिचं मन जर तुम्ही दुखावलंत, तर तुम्हाला खरंच असं वाटतं का, की तुमच्या घराची भरभराट होईल? तुमच्या घरामध्ये इथे लक्ष्मी येईल? मला तरी वाटत नाही. जर तुम्ही इथे आता घरातल्या कर्त्या सुनेला, त्या लक्ष्मीला जर तुम्ही घरातल्या सुनेला तिचे अधिकार मान म्हणता देऊ शकत नाही, तर मग कशा पद्धतीने तुम्ही तिचा इथे उपयोग करून घेताय? फक्त घरातली कामं करण्यासाठी तुम्ही तिला इथे घेऊन आलात का? कामं तर इथे आपण काम करायला ठेवलेली बाईसुद्धा करत असते. मग तुम्ही तिला तुमची कामवाली बाईच करून ठेवणार आहात का? की तिला तिच्या सुनेचे अधिकारसुद्धा देणार आहात? तेव्हा इकडे आता जोगतिनीने चांगले सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात. ती म्हणते की माऊली माफ करा, पण या वेळेला तुम्ही चुकलात. मला असं वाटलं होतं की तुमच्या घरामध्ये इथे माणसाला महत्त्व दिलं जातं. पण सायलीकडे बघून मला तर असं दिसत नाही. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आधीचा आनंद तर मुळात गायबच झालाय. असं कसं तुम्ही करू शकता? जी मुलगी तुमच्या हिताचा विचार करते, तुमच्या घरादाराचा विचार करते, तिला तुम्ही नाराज करताय आणि जी मुलगी तुमच्या घराचा इथे आता सत्यानाश करायला आली आहे, त्या मुलीला तुम्ही आपलं म्हणताय? ही मुलगी तुमचं घर बांधून ठेवेल असं वाटतंय तुम्हाला? ती इकडे सायलीबद्दल तुमच्या मनामध्ये विष कालवते, हे खरं नाही आहे का? ती एकतरी शब्द सायलीबद्दल चांगला बोलले आतापर्यंत? तेव्हा इकडे ह्या मुलीपासून तुम्ही सावध राहा असंच मी तुम्हाला सांगेन. प्रत्येक वेळेला मी तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या घरावरती कुठलं संकट येणार आहे, त्या घरावरती संकट न येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगत असते. पण ह्या वेळेला संकट तुमच्या घरामध्येच तुम्ही आणून ठेवलं आहे. ह्या मुलीला खरं बोलायला सांगा. आत्तापर्यंत ती तुमच्याबरोबर जे काही बोलत आली आहे, सगळं खोटंच बोलत आली आहे. तेव्हा इकडे आता जोगतीन असं बोलल्यानंतर प्रिया घाबरते. म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा जोगतीन म्हणत असते की तू माझ्यावरती ओरडल्याने मी गप्प बसणार नाही आहे आणि तुला घाबरणार सुद्धा नाही आहे. या घरावरचे संबंध माझे खूप जुने आहेत. या घरावरती येणारं प्रत्येक संकट मला माहिती असतं. पण ह्या वेळेला यांच्या घरातच संकट येऊन बसलं आहे. मी तुम्हाला फक्त एवढेच सांगेन, सगळ्यांनी हिच्यापासून सावध राहा, नाहीतर कधी तुम्हाला सगळ्यांना फसवून निघून जाईल. तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेल आणि जी मुलगी तुमचा विचार करते ना, त्या मुलीचा आदर करायला शिका. एवढंच म्हणून आता ती जोगतीन तिथून सरळ निघून जाते. इथे आता देवी आई तुमचं रक्षण करो. मला जे वाटलं ते मी बोलले. आता किती विचार करायचा आणि किती याच्यावरती विश्वास ठेवायचं तुमचं तुम्ही ठरवा. मी तुम्हाला काही बोलणार नाही आहे. इथे अंबाबाईचा उदो उदो असं करत जोगतीन आता घरातून बाहेर पडतात. तेव्हा इथे जोगतिनीने आता प्रियाकडून नाही तर सायलीकडून आपली ओटी भरून घेतलेली असते. सायलीने इथे खूपच मनापासून त्यांची ओटी भरलेली असते आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची इथे आता पूजा केलेली असते. त्यानंतर कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना केल्यानंतर इथे भरभरून जोगतिनीने तिला आशीर्वाद दिलेला असतोच. पण आता सायली आपल्या कुटुंबाचा विचार करते आणि तन्वी नाही, असं जेव्हा कल्पना आणि पूर्णाजीला कळतं, तेव्हा इकडे दोघींना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांचे डोळेसुद्धा उघडलेले असतात. सायली या घरामध्ये आल्यापासून तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तेव्हापासून तिने आपली माफी मागितली आणि पुन्हा ती मनापासून आपल्या घरातल्या लोकांचा विचार करते, त्यांचं सगळं प्रेमाने करते. पण आपणच तिला समजून घ्यायला चुकलो. आपण तिच्या या चांगल्या गुणांकडे दुर्लक्षच केलं. तर इकडे प्रिया आपल्या घराचा सर्वनाश करायला आली आहे. तेव्हा जोगतीन असं म्हणाल्यानंतर इथे आता कल्पना आणि पूर्णाजी विचारात पडलेल्या असतात. प्रिया म्हणते, ह्या अशा काय काय बोलून गेल्या माझ्याबद्दल? मी तुमच्या सगळ्यांचा विचार करत नाही का? तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, पण आतापर्यंत जोगतीन जे काही बोलल्यात ना, सगळं खरं झालंय. मग आता जे काही त्या बोलून गेल्यात ते सुद्धा खरं असेल का? असा सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आलेला असतो आणि आता सगळेजण कसे सावध होणार, कशा पद्धतीने प्रिया आपल्या घराचा सर्वनाश करायला आली हे सत्य कळल्यानंतर सगळेजण सावध होऊन सायलीचा कशा पद्धतीने आता सून म्हणून स्वीकार करणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता जोगतिनीने येऊन
सगळ्यांचे डोळे उघडून आता सगळ्यांना एका गोष्टीची खात्री दिलेली असते की सायली खरोखर मनापासून सगळ्या कुटुंबाला आपलं मानते आणि इथे प्रिया फक्त वरवरचं नाटक करते की मी तुमच्या सगळ्यांचा किती विचार करते. हे प्रियाचं नाटक आहे हे जोगतीनीने सगळ्यांच्या समोर आता उघडकीस आणलेलं असतं.